राज्यामध्ये नुकताच मुसळधार आणि अतिवृष्टी झालेल्या भागांमधील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांची स्वप्न तर वाहून गेलीतच गेलीत, पण त्याच्याबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्यसुद्धा वाहून गेलंय आणि सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे. शेतकरी 50,000 आर्थिक मदत मागतायत आणि सरसकट कर्जमाफी मागतायत. या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब. काय सांगाल पाटील साहेब, की ह्या झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना कशी मदत मिळायला हवी? नाही, हे जे काही नुकसान आता जे झालेलं आहे, ते मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2/3पेक्षा अधिक महाराष्ट्रातल्या भागामधल्या शेतकऱ्यांचं नुकसान फक्त पिकांचं झालेलं नाहीये किंवा नुकसान फक्त खरीप पिकाचं झालेलं नाही. तर हे नुकसान इतकं प्रचंड आहे, की मला असं वाटतं की हा शेतकरी पुढची 5 वर्ष तरी स्वतःच्या पायावर उभा राहील का नाही, अशी परिस्थिती आज ग्राउंडवरती दिसते. याच्यामध्ये संपूर्ण शेतपीक वाहून गेलं. ह्याच्यामध्ये जमिनी खरडून सगळी काळी माती वाहून गेली. घरांचं नुकसान झालं. घरातली माणसं उघड्यावर पडली. विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. त्याची पाठ्यपुस्तकं, शालेय पुस्तकं, शाळेची त्याची पुस्तकांची बॅग काही राहिलं नाही. आणि धान्य गेलं घरात जे होतं ते. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचं साधन म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे, जनावरं गेली. शेळी-मेंढीचा व्यवसाय आहे, ती वाहून गेले. कोंबडी पालन होतं ग्रामीण भागामध्ये. कारण त्या आठवड्याला त्या बाजारामध्ये आठवडा बाजारामध्ये ते विकलं जातं आणि त्यातनं 2 पैसे मिळतात. त्याच्यावर शेतकऱ्याचा प्रपंच चालतो. आज पूर्णपणे शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे. आता मलाही आश्चर्य वाटतंय, की 3 आठवडे झाले तरी अजून कसलीच मदत नाहीये. त्यामुळं आता ही टीका करण्यापेक्षा किंवा काय बोलण्यापेक्षा सरकारने काय करावं? तर माझं मत असं आहे, की तातडीनं केंद्राचं पथक, ज्याची आम्ही अपेक्षा करत होतो, की केंद्राचं पथक येईल बघायला. ते आलं नाही. तातडीनं केंद्राचं पथक या राज्यामध्ये यावं. राज्य सरकार आणि केंद्र सरकार, आम्हालाही माहिती आहे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. या सगळं बजेट बघितलं, 9,00,000 कोटीचं कर्ज बघितलं. यावर्षी राज्याची कर्ज काढण्याची क्षमता 1,25,000 कोटी आहे. स्थूल उत्पन्न बघितलं, तर आमच्याही लक्षात येतं कारण आम्ही पण प्रशासनात काम केलेलं आहे. तर ठीक आहे, ते जरी खरं असलं, पण आता हे संकट काही कुणी सांगून आणलेलं नाही किंवा निमंत्रण दिलेलं नाही. हे निसर्गनिर्मित संकट आहे. पण अशा वेळेस महाराष्ट्र राज्याची संकल्पना यशवंतराव चव्हाणांनी 1 मेला जी केली 1960ला. काय संकल्पना केली? महाराष्ट्र राज्य ही कल्याणकारी राज्य आहे. इट इज अ सोशल वेलफेअर स्टेट. म्हणजे कल्याणकारी राज्य म्हणून ही संकल्पना आपली आहे. आणि मग कल्याणकारी राज्य म्हणल्यानंतर फार तिजोरीचा विचार न करता अडचणीत सापडलेल्या माणसाला मदतचं महत्त्व कधी असतं? वेळेवर तर त्याला मदत झाली तर ते मदतीचं महत्त्व आहे. मग माणसं आत्महत्या करून जायला लागल्यानंतर त्याच्या वारसांना तुम्ही जर मदत करणार असाल, तर ती मदत नाही, ती थट्टा होती. आणि म्हणून 5 गोष्टीची या निमित्तानं माझी सूचना आणि मागणी पण आहे. एक, राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून किमान 25,000 कोटीचं पॅकेज जाहीर करावं. आणि ते शक्य आहे. एकरी ₹50,000 शेतकऱ्याला मदत करावी. ज्याचं घर पाण्याखाली गेलेलं आहे, त्याला 30,000 ते ₹35,000 घरासाठी द्यावेत. मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी किमान एक ₹5,000 तरी त्या घरात जर मुलं असतील, तर त्याला किमान ₹5,000 तरी द्यावेत. कारण ती शाळेची बॅग, पुस्तकं, वह्या हे काही स्वस्त नाहीत हो आता. 100 पानाची वही जर घ्यायची म्हटलं तर किती खर्च येतो आपल्याला माहिती. ते करावं. नव्यानं त्याची जमीन जर पुरण बांधणी करायची असेल त्याला, तर ₹40,000 एकरी त्या ज्याची पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे, त्याला ती रक्कम द्यावी. ती रक्कम देताना तुम्ही रोजगार हमीतनं द्या. 49-51 स्किल आणि स्किलमध्ये ते बसवा, जे आपण पूर्वी केलं होतं सांगतो. आपल्याकडं मागणीबरोबर आमच्याकडे सजेशन पण आहेत. असं नाही की आम्ही नुसती मागणी करतो. तर आमच्याकडे सजेशन पण आहे. तर मला वाटतं ते एक करावं. आणि नव्यानं आता रब्बी हंगामाची पेरणी होईल. आता रब्बी हंगामामध्ये पिकं काय येतात? एक मका येऊ शकते, एक गहू येऊ शकतो, एक हरभरा येऊ शकतो आणि ह्या 3-4
जे रब्बी हंगामाची पिकं आहेत, त्याचं बियाणं महाबीज कंपनी आपल्याकडे आहे. महाबीजच्या मार्फत हे बियाणं शेतकऱ्यांना मोफत द्यावं आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, तातडीनं त्याला त्याची कर्ज वसुली थांबवावी आणि त्याला नव्यानं पीक कर्ज द्यावं आणि आता हीच वेळ आहे, की 30 जून 2025 पर्यंत या बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं जेवढं कर्ज आहे, ते संपूर्ण कर्जमाफी करावी. ती कर्जमाफी काही शेतकऱ्याला मिळणार नाही. ती कर्जमाफी ज्या बँकेचं कर्ज घेतलंय त्याला मिळेल आणि त्यांची कर्जमाफी झाल्यानंतर तो शेतकरी पुन्हा नव्यानं कर्ज घ्यायला पात्र होईल. तर ह्या जर गोष्टी आपण केल्या, तर मला असं वाटतं काहीतरी दिलासा आणि आता दिवाळी तोंडावर आलेली आहे. आता ही दिवाळी म्हणजे आज आज दसरा आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आम्ही. पण आज दसरा करावा का न करावा अशी परिस्थिती आहे. कारण ठीक आहे, आपल्याला झळ बसली नाही. पण आज 22 जिल्हे, हां, जवळ-जवळ माझ्या माहितीप्रमाणे 200 250 तालुके आणि हजारो गावं आज ही पाण्याखाली आहेत. आज ती हवालदिल झालेली आहेत लोकं आणि त्यांना आज एक वेळचं अन्न खायला नाही, 2 वेळचं तर सोडूनच द्या. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तातडीनं सरकारने आता ह्याच्यामध्ये लक्ष घालावं. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. शेवटी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला, त्याचबरोबर तिथला छोटा व्यापारी आहे. आज गावागावामध्ये शॉपिंग सेंटर आहेत, गाळे आहेत. नाभिक समाजाच्या लोकांची काही दुकानं आहेत. काही चांभार समाजाची दुकानं आहेत. काही त्या ठिकाणचे लोहार समाजाची काही आहेत. हे ग्रामीण भागातले कारागीर आहेत सगळे. आता हे कारागीर सुद्धा आज उद्ध्वस्त झालेले आहेत. तर त्यांनाही मदत या माध्यमातून केली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी पुन्हा कसा उभा राहील एवढी दक्षता घ्यावी. खरं तर आता राज्य सरकारने काल जाहीर केलं की ते ऊसाच्या म्हणजे बिलातून म्हणजे शेतकऱ्याचं प्रतिटन ₹15 खर्च करा म्हणजे कापून घ्यायचे आणि मदतीला द्यायचे. खरं तर हे शेतकऱ्यांकडून घेऊनच शेतकऱ्यांना द्यायचं म्हणजे देवीचा अंगारात देवीलाच लावायचा. हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं? नाही, त्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, की अ, साधारणतः मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹10 द्यावेत आणि पूरग्रस्त परिस्थितीसाठी कारखानदारांनी ₹5 टनाला द्यावेत. आता साधारणतः हे संकट जेवढं मोठं आहे म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी म्हणलं, "ठीक आहे, काही हरकत नाही." आता त्याचा जी-आर निघेल. कारण त्याचा जी-आर प्रोसिडिंग मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल. तो जी-आर निघाल्यानंतर जी-आरमध्ये काय म्हटलेलं आहे ते एक तपासावं लागेल. पण एकंदरीत वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, की एफ-आर-पीच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना जी रक्कम आपण एफ-आर-पी प्रमाणे देतो, त्याच्यामध्ये कुठलीही कपात करता येत नाही. त्यामुळं हा जी-आर निघाल्यानंतर ₹15 हे साखर कारखान्यांनाच द्यावे लागतील. मग हे ₹15 कारखान्याच्या उत्पन्नातूनच द्यावे लागतील. त्यांच्या फायद्यातून. हां, फायद्यातूनच द्यावे लागतील. फायदा असो नाही तर नसो. आज तर काही सगळेच कारखाने आर्थिक अडचणीमध्ये आहेत. सहकारातले असे कुठलेच कारखाने फार फायद्यात आहेत अशी परिस्थिती नाही. कारण त्याचं मूळ कारण असं आहे, की एम-एस-पी हित आहे ₹3100 आणि एफ-आर-पी आमची इथं वर आहे. हा जो मधला गॅप आहे, एम-एस-पी आणि एफ-आर-पी मधला, हा जवळ-जवळ ₹700 चा आहे. त्यामुळे आजच पर टन आमचा लॉस, ही पण चर्चा मंत्री समितीच्या बैठकीमध्ये झाली. पण आता तो जी-आर आल्यानंतर मला असं वाटतं, की एफ-आर-पीमधून हे पैसे वजा करता येणार नाहीत. हे पैसे आपल्याला कारखान्याच्या उत्पन्नातूनच द्यावे लागतील. आता तो जी-आर आल्यानंतर ती रक्कम कारखान्याला भरावीच लागेल, अशी परिस्थिती आहे. खरं तर सरकार आणि विरोधी पक्ष ह्यांच्यातल्या ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये हा मुद्दा भरकटला जातोय का असं वाटतंय का? आणि कोणता मुद्दा म्हणजे? म्हणजे हा अतिवृष्टी आणि कर्जमाफी किंवा मग ते मदतीचा मुद्दा हे आरोप प्रत्यारोपांमध्ये विषय भरकटला जातोय का? मला असं वाटतं व्यक्तिशः माझं मत असं आहे, मी पण 35-40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय. ठीक आहे. आज जरी आम्ही पदावर नसलो तरी एकेकाळी 20 वर्ष सरकारमध्ये जबाबदार खात्याचं मंत्री म्हणून सुद्धा आम्ही प्रशासन चालवलेलं आहे. थोडाफार प्रशासनातला अनुभव आहे आम्हाला. मला असं वाटतं की अशी संकट आल्यानंतर ह्याच्यात आरोप प्रत्यारोपाचा काही विषय नाही. जर तात्काळ आता गरज काय आता? मी काय आरोप केला, मला कोणी उत्तर काय दिलं, त्याने काय माझ्यावर आरोप केला, मी त्याला काय उत्तर दिलं. मला वाटतं ही ही वेळ नाही असते. आज वेळ काय? ते जे काही 1,12,000 हेक्टर असा आकडा कृषी खात्यानं दिलाय.
मला वाटतं कुठेतरी कृषी मंत्रीच म्हणले, की हा आकडा 1,12,000 हेक्टरवर गेलेला आहे. आता काल उपमुख्यमंत्री अ, एकनाथ शिंदे साहेब म्हणले, की 65,00,000 हेक्टर आहे. म्हणजे तर आम्हालाच कळेना, की नेमका हा आकडा किती आहे? बरं, आता समजा कृषी खात्याचे मंत्री जर म्हणले असतील, की 1,00,000 हेक्टरच्या पुढे आकडा गेलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, की महाराष्ट्रातली वहीत जमीन ही 1,50,000 हेक्टर आहे. जी जमीन वहितीखाली 1.5 का पावणे 2 लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रातली जमीन. म्हणजे 1,00,000 हेक्टरच्या पुढे जर हा आकडा गेला असेल, तर ह्याचा अर्थ असा आहे, की 2/3 शेतजमीन जी वहितीखाली आहे, तिथं नुकसान झालेलं आहे. मला असं वाटतं आता हे सगळं करण्यापेक्षा आपण म्हणताय सगळी अशी मोगम उत्तर आहेत. दिवाळीपूर्वी मदत करू, कुणी वंचित राहणार नाही. ओला दुष्काळाचा नियम आम्ही ह्याला लागू करू. असे प्रत्येकजण म्हणतात. आमचं म्हणणं काय, की अशी कुठलीही स्टेटमेंट देण्यापेक्षा काय द्यायची ती जी-आर काढा आणि मोकळं हो ना. आज त्याच्या खात्यात पैसे जाऊ द्या ना. आज तो बिचारा आशेने बघतोय आणि रोज दुर्दैवानं आत्महत्या व्हायला लागल्या शेतकऱ्यांच्या, कारण त्याला ती सहन होईना. लहान-लहान मुलं, महिला, तो शेतकरी, तरुण शेतकरी, त्याला नोकरी मिळत नाही म्हणून तो बिचारा कशीतरी आपली 2 एकर, 4 एकराची शेती करतोय. हे समजून घेतलं पाहिजे. हे आरोप-प्रत्यारोपपेक्षा हे वास्तव्य महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य हे कल्याणकारी राज्य आहे. राज्य कोणासाठी आहे? तर राज्य उपेक्षित वर्गासाठी आहे. राज्य बाधित लोकांसाठी आहे. राज्य ज्याचं नुकसान झालंय त्याच्यामागे उभा राहण्यासाठी राज्य आहे. आणि महाराष्ट्राने आज केलेलं नाही. किल्लारीचा भूकंप असेल, इथं आपल्याकडं मधल्या काळामध्ये पानशेत धरण त्या काळामध्ये फुटलं होतं. कोयना धरणाचं हे झालं होतं, काही भूकंप झाले होते. दुष्काळ पडला होता. मला आठवतंय मी रोजगार हमीचा मंत्री असताना 2002, 3, 4 साली आम्ही 30,00,000 लोकांना 2 वेळचं अन्न रोजगार हमीच्या हो. माध्यमातून देत होतो. एक भूकबळी त्या काळामध्ये नाही. ते तर केवढं म्हणजे दुष्काळाचं संकट तर ह्याहीपेक्षा बेकार असतं. रेल्वेने पाणी आणावं लागायचं अशी परिस्थिती होती. शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या. गावच्या गावं 10-10 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करत होती. जनावरांसाठी छावण्या आपण काढल्या. किती किती निधी खर्च केला आपण. त्यावेळेस विचार नाही केला. कारण परिस्थिती अशी असते राज्यकर्त्यांनी. म्हणजे माझं आव्हान आहे सरकारला सुद्धा. ही परिस्थिती गंभीर आहे. कृपा करून माझी हात जोडून विनंती सरकारला, दोन्ही सरकारला, की मदत चांगल्या पद्धतीने मदत करा आणि त्याला तातडीने ह्या 4-2 दिवसामध्ये काय तुम्हाला द्यायचंय, ते द्या, पण त्याला आधार द्या. खरं तर तुम्ही राज्याचे सहकार मंत्री होता. तुम्हाला त्या तुमच्या काळामध्ये एक मोठी कर्जमाफी झाली होती आणि ती कर्जमाफी आता करता येईल का? आणि खरंच ओला दुष्काळ जाहीर कसा करता येईल? काय सांगाल? मला तर वाटतं कर्जमाफी करायला काही अवघड नाही. आपण जर सरकारने मनात आणलं तर तर 15 दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय इम्प्लिमेंट करू शकतो आपण. हां. सगळे आता ऑनलाईन रेकॉर्ड झालेलं आहे. 30 जून 2025 जे आता 30 जून झालं. मी म्हणत नाही 30/9. 30/9 तर काल झालं. पण आपल्याकडे 30 जूनची जर आकडेवारी काढली, तयार आहे. महाराष्ट्र बँक ही राज्याची लीड बँक आहे. एम-एस-सी बँक, कोऑपरेटिव्ह बँकेची फेडरल बँक आहे. संपला विषय. राष्ट्रीयकृत बँकांचं किती कर्ज आहे ते महाराष्ट्र बँक ही लीड बँक असल्यामुळे त्यांच्याकडे आकडेवारी असतात. स्टेट लेव्हल बँकर्स असोसिएशनची एक मीटिंग होती. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. आकडेवारी सगळी तयार आहे आपल्याकडे. फक्त आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. मला असं वाटतं कर्जमाफीचा निर्णय सरकारने करावा. इम्प्लिमेंट करायला 15 दिवस सुद्धा फार झाले असो. काही अवघड नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग तुम्ही जो प्रश्न विचारला होता, ओला दुष्काळ. ओला दुष्काळच्या बाबतीतला. आता त्या टेक्निकल गोष्टींमध्ये मी जात नाही. दुष्काळ आणि ओला दुष्काळ. आता मुख्यमंत्र्यांचं काल एक स्टेटमेंट आलं, की ओला दुष्काळ हा आपल्या मॅन्युअलमध्ये नाहीये, असं ते म्हणाले. आता त्या वादात मी जाऊ इच्छित नाही. माझं काय म्हणणं आहे, ओला असो नाहीतर सुका दुष्काळ असो. दुष्काळाच्या काय सवलती आहेत? हे इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे स्केर्सिटी आणि फेमिन म्हणजे टंचाईग्रस्त परिस्थिती आणि दुष्काळ परिस्थिती. ह्याच्यावर एकदा आम्ही कॅबिनेटमध्ये सुद्धा खूप डिस्कशन झालं होतं आम्ही मंत्री असताना. माझं एकच म्हणणं असं आहे, की दुष्काळ ओला असो नाहीतर सुका असो. त्याच्यामध्ये 5 गोष्टी असतात. एक सक्तीची कर्ज वसुली थांबवायची. ते आदेश काढायला काय हरकत आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर्स आहेत सगळेच. दुसरी गोष्ट विद्यार्थ्याची शैक्षणिक फी माफ करायची.
त्या नॉर्म्समध्येच आहे. तिसरी गोष्ट त्याच्या कर्जाचं पुनर्गठन करायचं. चौथी गोष्ट त्याला तातडीची मदत द्यायची. पाचवी गोष्ट त्याला पुन्हा उभा करायचं. हे त्या मॅन्युअलमध्येच आहे. मला असं वाटतं ते तरी निर्णय इम्प्लिमेंट करा आता. ते टेक्निकल गोष्टी जाऊ द्या. ओला दुष्काळ त्या आपल्या त्या जी-ए-डीच्या स्थायी आदेशामध्ये आहे का नाही? ह्या विषय करण्यापेक्षा आता ताबडतोब याची अंमलबजावणी व्हावी आणि मदत मिळावी, आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि म्हणून हे सगळं आता काहीतरी सरकारने 2200 कोटी रुपये दिलेले आहेत. 2200 कोटींनी काय होणार आहे? आणि हे 2200 कोटी कोणते आहेत? जून, जुलै, ऑगस्टमध्ये जे नुकसान झालेले आहे त्याचे पैसे आहेत. आता रिसेंटली सप्टेंबर महिन्यामध्ये जी ढगफुटी झाली आणि जे आसमानी संकट आलं, त्याचं काय? आता कदाचित सरकार असंही म्हणेल, की तेच खरीप पीक आहे. म्हणजे एका खरीप पिकाला आम्ही 2 कशी मदत करायची? असा पण प्रश्न येऊ शकतो पुढं. कारण जूनमध्ये पेरलेलं खरीपाचं पीक आता हार्वेस्टिंगला आलं होतं. त्यावेळेस पाऊस झाला, ते पिकलं नाही म्हणून त्याचे पंचनामे झाले. मग त्याला एन-डी-आर-एफचे नॉर्म्स लावले तुम्ही. अच्छा, एन-डी-आर-एफचे नॉर्म्सप्रमाणे ₹3233 एकरी मिळतील. आता ही शेतकरी मदत सुद्धा घेणार नाहीत सांगतो तुम्हाला. त्यामुळे आत्ताची परिस्थितीचं वास्तव्य लक्षात घेऊन, सगळी बाकीची कामं बाजूला ठेवून, आज आपलं बळीराजांचं राज्य आहे. शेवटी बळीराजा असेल तर सगळं आहे. आज एवढं मोठं कोविडचं आपल्या देशामध्ये संकट आलं. 4 वर्ष आपण कोविडला झगडत होतो. कोविडमध्ये देश सावरला कोणी? माझं ठाम मत आहे शेतकऱ्यांनी सावरला. हां. जर ह्या शेतकऱ्यांनी त्या कोविडमध्ये जर आपली शेती पिकवली नसती, तर आपण खाल्लं काय असतं? कुठून आणलं असतं हे? आणि मग आज अख्खा देश अडचणीत असताना माझा बळीराजा तुमच्या 2 वेळच्या अन्नाची व्यवस्था करतो. संकट डोक्यावर घेऊन. त्यावेळेस एकही शेतकरी घरी नाही बसला. तो शेतीची मशागत करत होता, पेरण्या करत होता, काढणी करत होता, मळणी करत होता, उत्पादन काढत होता. मग ती फळपिकं असतील, ऊस असेल, जिरायत पिकं असतील, बागायत पिकं असतील. तर त्यांनी काढलं. दुधाचं उत्पन्न काढत होता. पोल्ट्री चालवत होता. त्यातून हे अन्नधान्य आपल्याला मिळालं. हे आज तो संकटात आल्या म्हणल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी करा आणि माझी सरकारलाच एक विनंती आहे आता, की तातडीने ह्याचं एक प्रसिद्धी पत्रक काढून याचा निर्णय घ्या. आता कालच्या कॅबिनेटला आम्हाला अपेक्षा होती काहीतरी मोठा निर्णय होईल, परंतु काही निर्णय झाला नाही आणि म्हणून आत्ता एकंदरीत मला असं वाटतं, की तातडीने 25,000 कोटीची मदत. मग त्यातनं केंद्राचे किती घ्यायचे, राज्याचे किती घ्यायचे हे सगळे बघितले. तर हे करावं आणि कुणीच ह्याला विरोध करणार नाही. उद्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही कॉन्टिजेन्सी फंडामधून जरी पैसे खर्च केले. आज तुमची कॉन्टिजेन्सी फंडाची किती मर्यादा आहे मला माहीत नाही. कारण बजेटमध्ये ह्या प्रोव्हिजन फार कमी असतील. कारण सरकारलाही माहीत नव्हतं बजेट करताना, की अशी अतिवृष्टी होईल म्हणून. पण कॉन्टिजेन्सी फंडामधूनही पैसे आपण काढू शकतो. विशेष ठराव करून राज्यपालाची मान्यता घेऊनही आपण निधी देऊ शकतो आणि त्याला मान्यता 8 डिसेंबरला जे अधिवेशन होणार आहे नागपूरला, त्याला सभागृहात कुणीच विरोध करणार नाही. काहीच अडचण नाही. पण आज आमच्याकडे बजेट प्रोव्हिजन नाही म्हणून त्याला मदत करायची नाही. मग हे आत्महत्या कोण थांबवणार आहे? आज आत्महत्या नुकसानीमुळे शेतकरी करायला लागलेला आहे. कर्जबाजारीमुळे शेतकरी करायला लागलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आम्ही सुद्धा त्या भागात फिरलो ना, शेतकऱ्याला पुढे आता अंधार दिसायला लागला आहे. राहायला घर नाही, जमीन शिल्लक राहिली नाही, जनावरं गेली सगळी आणि तो हवालदिल झालाय आता. त्यालाही माहिती आहे आता, की सरकारची काहीतरी मदत येईल, पण तेवढ्याने त्याचं 1 महिन्याभराचं रेशन भागेल त्याचं. पुढचं काय? हे सगळं एक व्यापक विचार करून मला असं वाटतं, हे करावं. या कामासाठी जरी आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी या योग्य कामासाठी आमचं सहकार्य कायम सरकारला राहील. पण मला असं वाटतं, की आता ही परिस्थिती होऊन 3 आठवडे होत आले. आता ताबडतोब मदत त्याला मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी आहे. खरं तर बळीराजा टेकला तर देश टिकल. म्हणून शेतकऱ्यांना आता तातडीने मदत करावी, अशी सुद्धा मागणी राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.